रामकृष्ण हरी. कालच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण हिंगळा देवीचं दर्शन करावं. आणि मनामध्ये इच्छा निर्माण झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ हिंगळा देवीच्या परिसरामध्ये आले. हिंगळा देवीचा जो परिसर होता अतिशय भयंकर परिसर होता. त्या परिसरामध्ये महाभयंकर अशा वनामध्ये देवीचं मंदिर होतं. मच्छिंद्रनाथ त्या जंगलामधून पदभ्रमण करीत आहे. पदभ्रमण करीत असताना मोठं भयावह जंगल, भयंकर असे पशु पक्षी, सगळ्या जे अडचणी आहेत ते पार करत मच्छिंद्रनाथ देवीचं दर्शन करायचंच या उद्देशानं अरण्यामध्ये गेले. देवीच्या मंदिरावर 8 भैरव रक्षणासाठी होते आणि असंख्य अशा चामुंडा देवीच्या रक्षणासाठी होत्या. चंडा, मुंडा, चामुंडा, बऱ्याचशा अशा चामुंडा देवीच्या असंख्य रक्षणासाठी होत्या. एखादा धैर्यवान माणूस त्याचं सुद्धा धैर्य तुटावं असा तो हिंगळा देवीचा परिसर होता. मच्छिंद्रनाथ पदभ्रमण करीत आहे आणि पदभ्रमण करीत असताना मच्छिंद्रनाथ त्या मंदिराच्या परिसरामध्ये येऊन पोहोचले. नाथांनी पाहिलं, नाथांना मंदिर दिसलं. मंदिर बघितलं तर 40 हात उंची आहे आणि कितीतरी हात विस्तीर्ण, असं सगळे एकूण 400 हात मोठा विस्तीर्ण महादरवाजा होता. नाथांना येतीवेळी 8 भैरवांनी पाहिलं आणि नागवृक्षाजवळ ज्या जतीने तपश्चर्या केलेली होती आणि सगळ्या अष्टदैवतांना, अष्टभैरवांना प्रसन्न करून घेतलं होतं, 52 वीरांना, जलदैवतांना, सगळ्या देवी देवतांना नाथांनी प्रसन्न करून घेतलेलं त्यांच्या लक्षामध्ये आलं की हा जती मच्छिंद्रनाथ आहे. परंतु त्या 8ही भैरवांनी मनामध्ये निश्चय केला की नाथांनी ही जी विद्या ग्रहण केलेली आहे, ही जी विद्या प्राप्त केलेली आहे, त्या विद्येचं सामर्थ्य कुठपर्यंत आहे. खरंच नाथांनी त्या विद्या रुजवून घेतलेल्या आहेत का, त्या विद्येची कसोटी करावी या उद्देशाने ते 8च्या 8 जे भैरव होते, 8ही भैरवांनी एका साधूचा वेश धारण केला. साधूच्या वेशामध्ये द्वारपाळाचं रूप धरलं आणि 8 भैरव, जे मोठा महादरवाजा होता, महादरवाजामध्ये अष्टभैरव येऊन थांबले. मच्छिंद्रनाथ या ठिकाणी आले आणि मच्छिंद्रनाथ या ठिकाणी आल्यानंतर साधूंनी विचारलं, हे योगी श्रेष्ठा, आपण कोण आहात आणि इथं कशासाठी आलेला आहात? त्या साधूंचा प्रश्न कानावरती पडताच मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, साधू, मी मच्छिंद्रनाथ, मी जती आहे आणि हिंगळा देवीच्या दर्शनासाठी मी या मंदिरामध्ये आलेलो आहोत. आपण कोण आहात? आपल्याला ही देवीचं दर्शन करायचं आहे का? आपण सुद्धा दर्शनासाठी आलात का? मच्छिंद्रनाथांनी साधूंना विचारलं. साधूंच्या लक्षात आलं की नाथांचा काहीतरी गैरसमज होतो. साधूंनी नाथांना सांगितलं, हे म्हणले, जोग्या, आमच्या विषयी तुझा काहीतरी गैरसमज व्हायला. आम्ही द्वारपाळ आहोत. देवीची रक्षा करण्यासाठी आम्हाला देवीने नेमलेलं आहे आणि आम्ही काय करतो, जे जे भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात त्यांच्या पाप पुण्य कर्माचा हिशोब घेतो. जे पापी लोक आहेत त्यांना दर्शनासाठी आम्ही जाऊ देत नाही.
आणि जे पुण्यवंत आहेत, ज्यांनी पुण्य केलं, त्यांनाच आम्ही देवीच्या दर्शनासाठी पाठवतो. आणि हे बघ म्हणले जोगड्या, एखादा जर भाविक दर्शनासाठी इथं आला आणि त्यानं जर आम्हाला खोटं सांगून मधी जर जायचा प्रयत्न केला की मी अतिशय पुण्यवान आहे आणि मला देवीचं दर्शन करायचं आहे, तर त्याच जे पाप केलेलं आहे, त्याच पाप त्या दरवाजातून त्याला मध्ये जाऊ देत नाही आणि तो त्याच द्वारामध्ये अडकतो. आणि तो अडकल्यानंतर आम्ही त्याला बाहेर ओढून मार देतो. अष्टभैरवांनी साधूचा वेश धारण केलेल्या त्या रूपामध्ये नाथांना म्हणतात, सांग नाथा, सांग तुझ्या पाप पुण्याचा हिशोब. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, द्वारपाल हो, मी पाप पुण्य असलं काही जाणत नाही. आजपर्यंत माझ्या हातातून जी काही कर्मे घडलेली आहेत, ती सगळे कर्मे, पाप पुण्य कर्मे एका परमेश्वरासाठीच घडलेली आहेत. मच्छिंद्रनाथ पुढे म्हणतात, माणसाच्या मनात परिस्थितीनुसार सुख दुःख निर्माण होतात आणि त्या सुख दुःखाची स्पंदन जिथून निर्माण होतात तिथूनच त्याच ठिकाणी ते लयाला पावतात. आणि हे सगळं आपोआप घडत असतं. एखादा मनुष्य नावेमध्ये बसून नदीतून प्रवास करीत आहे. नदीतून प्रवास करत असताना काठावरचे जे वृक्ष आहेत त्याला आपल्या विरुद्ध दिशेने जात असल्याचे भासतात. तसं ते भासत जरी असलं तर तसं ते सत्य आहे का, वस्तुस्थिती आहे का? नाही. त्याचप्रमाणे आपलाही सुख दुःखाशी काही एक संबंध नाही. नावेतील मनुष्याप्रमाणे जसा तो दोन्ही काठांना असतो तसा सुख दुःखांना साक्षी असतो. पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या घड्यामध्ये सूर्य वेगवेगळा भासत असला तरी तो वेगळा आहे, हा दृष्टीचा जसा धर्म आहे त्याचप्रमाणे कर्माचा बरे वाईटपणा हा मनाचा धर्म आहे. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. आजपर्यंत नीतीला सोडून मी वागलो असं काही नाही. द्वारपाळांनी नाथाचं वाक्चतुर्य ऐकलं आणि नाथाला म्हणतात, हे नरश्रेष्ठा, म्हणले तू काय बोलत आहेस? अरे हा जीव देह धारण करून येतो, जगामध्ये प्रवेश करून त्याचा देहपात होईपर्यंत तो कर्मापासून दूर राहणं शक्य तरी आहे का? अरे म्हणले या प्रपंच रहाटीमध्ये निर्व्यवहार कसं असता येईल? बाजारामध्ये एखादी वस्तू जरी घ्यायची म्हटली तरी त्यासाठी द्रव्य द्यावं लागलं, तर ते द्रव्य दिल्याशिवाय ते क्षुद्र पदार्थ जरी असतात ते प्राप्त होत नाही. आणि तू कर्माचा हिशोब सांगत आहेस, हे शक्य आहे का? आणि म्हणले तू खरं जर तुझ्या पाप पुण्याचा हिशोब जर सांगत असशील तर आम्ही तुला देवीच्या दर्शनासाठी पाठवू. अन्यथा म्हणले अशी जर उडवाउडवीची उत्तरे तू देत असशील तर आम्ही तुला देवीच्या दर्शनासाठी पाठवणार तर नाहीच, परंतु तू खोटं सांगून जर मध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुला दंड देऊ. दंडाची भाषा
नाथांनी ऐकल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मच्छिंद्रनाथाला राग आला आणि मच्छिंद्रनाथ म्हणले, ए चिरटांनो, हा जो नाथ आहे म्हणले, नाथ एका क्षणार्धामध्ये संपूर्ण ब्रह्मांड जे आहे म्हणले, सगळ्या जगाला दंड करणाऱ्या आदित्य पुत्र यमाप्रमाणे हा जती तुमच्या सन्मुख उभा आहे आणि मला शासन करण्याची जी भाषा तुम्ही बोलता आहात, त्याच्यातूनच तुमचा शहाणपणा लक्षामध्ये येतो. महाप्रळय काळाच्या रुद्राचा ग्रास करून त्याला सुद्धा गिळण्याची माझ्या मुखचंद्रामध्ये सामर्थ्य आहे. त्या नाथाला तुम्ही म्हणले, तुमच्यासारख्या मुश्कांची काय अवस्था. नाथाचं बोलणं ऐकल्याबरोबर आठही रुद्रांना राग आला आणि राग आल्यावर सगळे जे भैरव होते संतापाने लालबंद झाले. आता नाथाला धडा शिकवलाच पाहिजेत या उद्देशाने सगळ्या भैरवांनी हातामध्ये शस्त्रास्त्र घेतली. कुणी भाला घेतला, कुणी चाकू घेतला, कुणी तलवार घेतली, कुणी मुदगल घेतली, कुणी गदा घेतले. वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आणि अस्त्र घेऊन सगळेचे अष्टभैरव सज्ज झाले आणि सगळ्या अष्टभैरवांनी नाथावर युद्ध करण्यासाठी सज्ज होऊन नाथावरती प्रहार करण्यास सुरुवात केली. सगळ्या प्रकाराचं गांभीर्य नाथांना कळालं आणि नाथांनी त्याच वेळी आपल्या झोळीमध्ये हात घातला. जय श्री गुरुदेव म्हणून अभिमंत्रित केलेली विभूती आपल्या माथ्यावरती परिधान केली आणि माथ्यावर परिधान करून जय श्री गुरुराज म्हणून सगळ्या दशदिशांना फेकली. मच्छिंद्रनाथांनी सूर्य, अग्नी, वायू, अरुण, अश्विनी कुमार, इंद्र, गंधर्व, सिद्धी, बुद्धी आणि भूदेव सगळ्या देवतांना नमस्कार केले आणि युद्धामध्ये सहाय्य करण्यासाठी सगळ्यांना आमंत्रित केलं. सगळ्या देवतांना नाथ म्हणतात कसे? हे देवतांनो, हे शस्त्रास्त्र विद्यांनो, आज जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी लढायचं नसेल, खऱ्या अर्थानं तुम्ही न लढता माझा जर या ठिकाणी पराभव केलात, तर म्हणले तुम्हाला मात्या पित्याची शपथ मोडल्याचं पाप लागेल. तुमच्यावर गुरुच्या धिक्काराचा दोष होऊन तुमचे सगळे तोंड काळे होऊन जाईल. असं म्हणून नाथांनी धरास्त्राचा जप केला आणि ती विभूती आपल्या कपाळावरती लावली. कपाळावरती लावल्याबरोबर नाथांचं जे शरीर आहे वज्रासमान झालं आणि वज्रधारी नाथावर सगळे जे 8 भैरव आहेत, अष्टभैरव प्रहार करीत असताना नाथांना ते प्रहार त्यांचे जे आहेत का तृणवत मानू लागले, तृणासारखे भासू लागले. एखाद्या तणाप्रमाणे भाले अंगावर येऊन आदळत आहेत, परंतु त्याचा काहीच प्रभाव नाही. आपले जे अस्त्र आहेत त्यांचा प्रभाव नाथावर होत नाही आणि आपले अस्त्र यांचा पराभव होत असल्याचं भैरवांच्या लक्षात येतात. 8च्या 8 भैरवांनी काय केलं? त्यांनी आता शस्त्रास्त्र दिले सोडून आणि अस्त्राचा प्रयोग करण्यास सुरुवात केली. 8 भैरव होते. लक्षात घ्या, प्रत्येक भैरवानी कुठल्या कुठल्या अस्त्राचा प्रयोग केला. पहिले जे भैरव होते त्यांनी वातास्त्र नाथावरती सोडलं. दुसऱ्या भैरवांनी कामास्त्र सोडलं. तिसरा जो भैरव होता तो महाकठीण असं इंद्रास्त्र सोडलं. चौथ्या भैरवांनी सर्पास्त्र सज्ज करून युद्धभूमीवर सोडलं. 5व्या भैरवांनी मोठं असं महाभयंकर ब्रह्मास्त्र सोडलं. 6व्या भैरवांनी रुद्रास्त्र सोडलं. 7व्या भैरवांनी दानवास्त्र सोडले आणि दानवास्त्र सोडल्याबरोबर युद्धभूमीवर सगळी जिकडं तिकडं दानवच दानव दिसू लागला आणि 8वं महाप्रळय रूपी
प्रतांत अस्त्र 8व्या भैरवांनी सोडलं. युद्धभूमीवर आता एवढा मोठा आकांत झाला, आता महाप्रलय येतो का काय असं भासू लागलं. वातास्त्र प्रेरण केल्याबरोबर युद्धभूमीवर सगळीकडे मोठे असे वज्रघात होऊ लागले. कामास्त्र प्रेरण झाल्याबरोबर ज्या सुर नर असुर ध्यानी तपस्वी योगी जे जपी तपी मुनी ध्यानी आहेत, त्यांना महाभ्रमित करणाऱ्या ज्या सुंदर सुंदर स्वर्गीच्या अप्सरा आहेत, त्या नाथावर नजर देऊन कटाक्षाने आपले जे नजरेचे बाण आहेत ते नाथावर सोडू लागला. इंद्रास्त्राचा प्रभाव झाल्याबरोबर भयंकर असा आवाज झाला आणि भयंकर अशा आवाजामुळे शेष सुद्धा दचकला आणि आपल्या माथ्यावरती पृथ्वी धारण करणाऱ्या शेषाने सुद्धा दचकून आता काय होतं म्हणून शेष सावरला. आपल्या पाठीचा आधार देणारा कुर्म त्यांनी सुद्धा पाठ सावरली. काय होतंय हे एवढं महाभयंकर? आणि म्हणले वराहानं सुद्धा आता पृथ्वी रसातळाला जाती का काय? वराहानं सुद्धा पृथ्वीला म्हणले आपला दात सरसावून पृथ्वीला वराहानं सुद्धा नीट व्यवस्थित धरलं. एवढी भयंकर अशी अवस्था पाहिली. जे गण आकाशमार्गे प्रवास करत होते ते जागच्या जागी स्तब्ध झाले. शंकर गुहेमध्ये जाऊन बसले. काय होते म्हणले, आता प्रळय अग्नी येतो का काय? सूर्यवरुणाला आपली जागा स्वीकारण्याची गळ घालू लागले. आणि ब्रह्मास्त्र आणि रुद्रास्त्राचा प्रभाव एवढा मोठा होता, एकमेकात त्यांच्या एकत्रित तेजानं सगळ्या दाहीच्या दाही दिशा पेटून उठतात का काय असं वाटू लागलं. राक्षस अस्त्र आणि प्रतांत अस्त्र त्यांच्या मदतीला येणार पाहून सगळ्या जीवांना वाटले आता आपली काही धडगती नाही. सगळ्या भैरवांनी जे सोडलेले हे जे अस्त्र होते सगळ्या युद्धभूमीवर धुमाकूळ घालून टाकला. आणि त्यांचा बिमोड करण्यासाठी नाथ आता जे 8च्या 8 जे अस्त्र आहेत त्यांचं उपशमन नाथ कसे करतात लक्षात घ्या. पहिलं जे अस्त्र भैरवांनी सोडलेलं होतं वातास्त्रावर नाथांनी सोडलेल्या पर्वतास्त्राने त्या वातास्त्राचा प्रभाव रोखून धरला. दुसरं जे कामास्त्र सोडलं होतं त्या कामास्त्रावर मच्छिंद्रनाथांनी विरक्त अस्त्र सोडल्यानं त्या कामास्त्राचाही काही प्रभाव चालला नाही. भयंकर असं इंद्रास्त्र होतं, परंतु त्या इंद्रास्त्राला सुद्धा मोहनास्त्राच्या प्रभावाने रोखून धरलं. सर्पास्त्राचं प्रेरण केल्यामुळं जिकडं तिकडं त्या रणांगणामध्ये सापच आले होते, परंतु मच्छिंद्रनाथांनी गरुडास्त्राचं प्रेरण करून गरुडास्त्र सोडल्याबरोबर सगळेच्या सगळे सर्प गरुडांनी खाऊन टाकले. आणि ब्रह्मास्त्र जे होतं, ब्रह्मास्त्र कोणालाच आटपायला तयार नव्हतं. महाभयंकर असा युद्धाचा प्रसंग सुरू आहे. ब्रह्मांडा एवढं भयंकर ब्रह्मास्त्र कशाचाच कुणाचाच त्याच्या पुढे प्रभाव चालत नव्हता. परंतु मच्छिंद्रनाथांनी शांती अस्त्र सोडल्याबरोबर ब्रह्मास्त्र शांत झालं. महाभयंकर जे रुद्रास्त्र होतं त्या रुद्रास्त्रावर मच्छिंद्रनाथांनी कार्तिकास्त्र सोडलं आणि आपला मुलगा आलेला पाहून कार्तिकास्त्र शांत झालं. जे दानव अस्त्र 7व्या भैरवांनी जे दानव अस्त्र नाथांच्या अंगावरती सोडलेलं होतं, महाभयंकर असे मोठे मोठे दानव युद्धभूमीवर इकडं तिकडं सैरावैरा पळत होते नाथावर वार करण्यासाठी. परंतु देव अस्त्रांनी त्या दानवास्त्राचा सुद्धा
निपांत करून टाकला आणि 8 जे कृतांत अस्त्र होतं, महाभयंकर अशा काळ्या मोठ्या रेड्यावरती यम धावणार त्या अस्त्रापुढे संजीवनी अस्त्राचं नाथांनी प्रेरण केल्याबरोबर, संजीवनी अस्त्र सोडल्याबरोबर सगळेच्या सगळे अस्त्र शांत. आता नाथांनी जे स्पर्शास्त्र जे सोडलेलं होतं, सगळेच्या सगळे अस्त्र शांत झाले होते, परंतु नाथांनी जे स्पर्शास्त्र प्रेरण केलेले होतं त्यांचा प्रभाव सगळ्या अष्टभैरवावर झाला. सगळेच्या सगळे अष्टभैरव त्या अस्त्रापुढे त्यांचा काही प्रभाव लागला नाही. सगळे मूर्छित होऊन मोठा असा रक्ताचा कल्लोळ युद्धभूमीवर आहे आणि त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये 8च्या 8 भैरव विशुद्ध अवस्थेमध्ये पडले. ज्यावेळी अस्त्रयुद्धात इंद्रशक्ती प्रगट झाली होती त्यावेळेस मोठा आवाज झाला होता. आणि मोठा आवाज कशाचा झाला? जगदंबेच्या कानावरती तो आवाज गेला आणि जगदंबेनं चामुंडांना पाठवलं, काय झाले तिकडे पहा. सगळ्याच्या सगळ्या चामुंडा, चंडा, रंडा, मुंडा, कुंडा, मंडा, वितंडा, सगळ्या चामुंडा युद्धभूमीच्या ठिकाणी आल्या. पाहतात तर काय, सगळे आपले अष्टभैरव जमिनीला खिळून पडलेले आहेत, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले आहेत. राग आला चामुंडांना आणि सगळ्या चामुंडांनी नाथावरती प्रहार करण्यास सुरुवात केली. परंतु नाथांनी खंबीरपणे सगळ्याच निवारण केलं आणि त्यांना चामुंडांना भ्रमित करणार मोहनास्त्र कामशरावर स्थापन केलं आणि त्या सरळ देवावर सोडलं. त्या अस्त्राचा सगळ्याच्या सगळ्या चामुंडावर असा परिणाम झाला, त्या मोहनास्त्रानं सगळ्याच्या सगळ्या चामुंडा भ्रमिष्ट होऊन गेल्या. कोणी पिशाच्यवत चाळे करू लागल्या, कोणी वाद्य वाजवू लागल्या, कोणी उगाच टाळ्या वाजवू लागल्या, कोणी आकाशाकडे एकटक पाहू लागल्या, कोणी गदगद हसू लागला, तर कोणी विमान आलं विमान आलं विमान आलं म्हणून बरळू लागल्या. कोणत्या जी चामुंडा आहेत उगच डोलत आहेत, कोणी नाचत आहेत, कोणी धावत आहेत, कोणी आकारण काही कारण नसताना रडत आहे, कोणी आयाबयांनो म्हणून गोंधळी गाणी चालू केली, कोणी उधो 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 उधो. कोणत्या ज्या चंडिका होत्या त्यांनी उधो उधोचे गाणे चालू केले आणि काही मातीमध्ये लुळू लागल्या, काही माती खाऊ लागल्या, कोण शिव्या देऊ लागल्या, कोण प्रेमानं एकमेकांच्या गळ्याला मिठी घालू लागल्या, तर कोणी स्वतःच वस्त्र स्वतःच्या साड्या फेडून आकाशामध्ये फेकून देऊ लागला. काय करत आहोत आपण त्यांच्या लक्षातच येत नाही. एकीनं पदराखाली दगड धोंडे घेतली आणि पे बाळा पे बाळा असं त्या दगड धोंड्याला म्हणत आहे. कोणी हात वरी करलाले अलख निरंजन. सगळ्या चामुंडांनी एकच प्रकारचा गोंधळ घातला. नाथांनी आता त्यांना शिक्षा करायचं ठरवलं. नाथांनी विद्यागौरव अस्त्राचा जप करून त्यांच्यावर विद्यागौरव अस्त्र फेकल्या बरोबर त्यांची सगळेच्या सगळे वस्त्र आकाशामध्ये उडवून टाकली. सगळ्या चामुंडा नग्न अवस्थेमध्ये, पण जे सध्या त्यांची जी चेतना आहे स्मृती नाही, त्यामुळे त्यांना आपल्या अंगावरचे वस्त्र आहेत, आपण विवस्त्र झालेलो आहोत, आपण निर्वस्त्र झालेलो आहोत हे त्यांच्या लक्षामध्ये नाही. नाचत आहेत, फिरत आहेत इकडं तिकडं. नाथांनी विद्यागौरव अस्त्र त्यांच्यावर मारल्यानंतर अचानक मोहनास्त्र निर्माण करून मायाने अनेक पुरुष निर्माण केले. अनेक पुरुष निर्माण करून स्मृती अस्त्र त्यांच्यावरती
फेकल्याबरोबर सगळ्या त्या भानावर आल्या, स्मृतीवर आल्या. आणि स्मृतीवर आल्यानंतर त्यांनी पाहिलं अनेक पुरुष आपल्याकडे बघत आहेत. त्यांना आपण विवस्त्र आहोत, आपल्या अंगावर कपडे नाही, आणि स्त्रिया अनेक पुरुष त्यांच्याकडे बघत आहेत. लाजल्या, लज्जित झाल्या आणि सैरावैरा पळू लागल्या. त्या चामुंडा पळत असताना बघतात तर काय, रक्ताच्या थारोळ्यामध्ये अष्टभैरव पडलेले आहेत. त्यांच्या अंगाचा थरकाप झाला. धावत 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 जगदंबेकडे गेल्या आणि माता 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 माता, आज आपला पुण्यकाळ संपला, माते आमचं रक्षण कर म्हणून मातेकडे गेल्या. जगदंबेनं विचारलं काय झालं, तर सांगितल्या महाभयंकर काळालाही गिळून टाकतो का काय असा मोठा जती, साक्षात रुद्राचाच अवतार असलेला जती महाभयंकर असा युद्ध करत आहे. आठीच्या आठी भैरवांना त्या जतीनं मारलेलं आहे आणि महाभयंकर युद्ध सुरू आहे. आज देवी आपण तर काही वाचताव असं मला वाटत नाही, आणि तुम्ही काय करा, इथून आपला प्राण वाचून तुम्ही निघून जा. देवीनं ऐकलं, एवढा मोठा रणधुरंधर कोण आहे, माझ्याकडे येऊन, माझ्या राज्यामध्ये येऊन एवढा धुमाकूळ घालतो, कोण आहे हा जती. देवीनं क्षणभर डोळे झाकले आणि डोळे झाकून देवीनं पाहिलं, आणि देवीच्या लक्षात आलं की हा जती इतरत्र दुसरा कोणी जती नसून साक्षात कवी नारायणाचा अवतार असलेला, माशीच्या उदरामधून जन्म घेतलेला मच्छिंद्रनाथ हा जती आहे. देवीच्या लक्षामध्ये आलं. देवीच्या लक्षामध्ये आल्यानंतर देवी क्षणभर देवीने थांबली. देवीनं त्या निर्वस्त्र आलेल्या दासींना नेसण्यासाठी वस्त्र दिले आणि सगळ्यांना पुढे जावा म्हणली, आणि भवानी मच्छिंद्राच्या भेटीला निघाली. नाथाजवळ देवी आली आणि नाथाला पाहताच देवीनं वात्सल्यानं मात्र भावनेनं आपल्या पोटाशी धरलं मच्छिंद्रनाथाला. मच्छिंद्रनाथाचा राग शांत झाला, त्यांच्या क्रोधाचं उपशमन झालं. देवीनं स्तुती केल्यानंतर मच्छिंद्रनाथाचा क्रोध शांत झाला आणि भक्तिभावाने आपल्या वात्सल्य, मातृत्वाच्या वात्सल्याने मच्छिंद्रनाथाला आपल्या मांडीवरती बसवलं. आणि जे मच्छिंद्रनाथांनी जे त्यांच्यावर अस्त्र सोडलेले होते ते अस्त्र काढण्याची विनंती केली. नाथांनी प्रसन्न होऊन ते अस्त्र खेचून वापस घेतले. सगळेच्या सगळे भैरव सावध झाले, आणि भैरव सावध झाल्यानंतर उठून बघतात तर काय, मच्छिंद्रनाथ देवीच्या मांडीवर बसलेले आहे. बघितलं, भैरव उठून देवीजवळ मच्छिंद्रनाथाजवळ आले. मच्छिंद्रनाथाच्या देवीच्या पाया पडले आणि पाया पडून म्हणतात, ते जो नागवृक्ष आहे, नागवृक्षाचा बी झालेला पराक्रम देवीला सांगितलं. आणि नाथांची विद्या कुठपर्यंत या विद्येचं सामर्थ्य आहे हे पाहण्याच्या दृष्टीनं आम्ही नाथाबरोबर युद्ध केलं असं सांगितलं. आणि सगळ्या अष्टभैरवांच्या मुखातून नाथांच्या युद्धाचा प्रभाव देवीनं ऐकला. आणि देवीनं ऐकलं म्हणजे, नाथा, तुमच्या जे हे विद्या आहेत, शस्त्र अस्त्र विद्यामध्ये तुम्ही पारंगत झालेला आहात, मलाही पाहू द्या तुमच्या विद्यामध्ये तुम्ही कितपत पारंगत झालेला आहात. देवीनं मच्छिंद्रनाथाला आपल्या विद्येविषयी काहीतरी चमत्कार घडवून दाखवा म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी म्हणले, जगदंबे, काय चमत्कार दाखवू सांग. देवीने सांगितले,
तो पुढे समोर पर्वत दिसतोय का? त्या पर्वताला उडवून आकाशामध्ये लावून आकाशामध्ये द्या फेकून. मच्छिंद्रनाथाने लगेच वायू अस्त्राचा जप केला आणि वायू अस्त्राचा जप करून त्या पर्वतावर भस्म फेकताच तो पर्वत आकाशामध्ये, जमिनीवरचा पर्वत आकाशामध्ये उडून गेला. ते पाहून जगदंबेला आश्चर्य वाटलं. नाथाकडे एवढ्या मोठ्या विद्या आहेत आणि नाथांची आता थोडीशी फजिती करावी या उद्देशानं ते वर जो पर्वत होता त्या पर्वताला आपल्या डोळ्याच्या दृष्टीने, शक्तीने खाली पाडण्याचा प्रयत्न आंबेने केला, परंतु शेषाचा खालून सपोर्ट असल्यामुळे, शेषाचा खालून आधार असल्यामुळे तो पर्वत तसा झाला. आपली सुद्धा शक्ती नाथापुढे चालत नाही हे पाहिल्यावर तर देवीला अजून आनंद वाटला आणि म्हणले, वायू आणि पर्वत एकमेकांचे शत्रू आहेत आणि एकमेकांचं त्यांचं ऐक्य झालेलं आहे. हे ऐक्य झालेले पाहून देवीनं मच्छिंद्रनाथाचं कौतुक केलं आणि मच्छिंद्रनाथाचं कौतुक करून मच्छिंद्रनाथाला सांगितलं, नाथा तुम्ही या ठिकाणी आलाच आहात तर तुम्ही काही दिवस या परिसरामध्ये राहा आणि इथल्या परिसराचं हे जे शांती आहे हे शांती सुख तुम्ही अनुभवा. देवीने विनंती केली. मच्छिंद्रनाथाचं आदरातिथ्य केलं. युद्ध प्रसंग संपल्यानंतर देवीने खुश प्रसन्न होऊन स्पर्शास्त्र आणि भिन्न अस्त्र अशी 2 अस्त्रे मच्छिंद्रनाथांना भेट म्हणून प्रदान दिली, प्रसाद म्हणून दिली. आजच्या आणि मच्छिंद्रनाथांनी आंबेला नमस्कार केला. 3 दिवस त्या ठिकाणी हिंगळा देवीच्या परिसरामध्ये मच्छिंद्रनाथ राहिले आणि देवीचा निरोप घेऊन 12 मल्हाराच्या दिशेनं मच्छिंद्रनाथ पदभ्रमण करीत निघाले. आजचा अध्याय समाप्त झालेला आहे. मच्छिंद्रनाथांनी हिंगळा देवीच्या परिसरामध्ये हा जो भैरवांचा केलेला हा जो पराभव आहे, हा अध्याय अतिशय गोड आहे. नवनाथ भक्तिसाराच्या प्रत्येक अध्यायाची आपापली एक फलश्रुती आहे. आजच्या अध्यायाचं फळ नवनाथ भक्तिसार सांगत आहे. जे कपट आहे, कपटाची बंधन व्यथा सुटेल आणि शत्रूंचा पराभव होईल. त्या अध्यायाचं वाचन म्हणून पठन केल्यानंतर आजचा अध्याय संपलेला आहे. उद्याच्या अध्यायामध्ये जे अष्टपती आहेत, अष्टपतींचा पराभव होऊन वेताळासोबत मच्छिंद्रनाथ करार करतात. हा 5वा जो अध्याय आहे ना, एखाद्याच्या जर घरामध्ये दुष्ट विकृतींचा, नकारात्मक ऊर्जेचा जर संचार असेल तर 5व्या अध्यायाचं पारायण करावं. 5वा अध्याय नवनाथ भक्तिसारामधला अतिशय महत्वाचा अध्याय आहे आणि तो अध्याय उद्या होणार आहे. त्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की घरामध्ये नवनाथ भक्तिसार सांगत आहे, घरामध्ये भूताचा संचार असेल तर तो थांबेल आणि भूतबाधा होणार नाही. क्लिअर या शब्दाचा उल्लेख नवनाथ भक्तिसार ग्रंथाने केलेला आहे. म्हणून 5व्या अध्यायाला विशेष असं महत्व या ठिकाणी लाभलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण 5वा अध्याय घेणार आहोत. तर नवनाथ भक्तिसाराचं हे जे कथा सुरू आहेत, त्या कथा कशा वाटतात त्या तुम्ही अवश्य कमेंटद्वारे कळवा आणि नवनवीन या अशाच कथांसाठी पुराण कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण आदेश.